गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. आज ऑनलाईन लेक्चर घेता आलं नाही कारण स्टुडिओमध्ये लाईट नव्हती. आज ऑफलाईन लेक्चर पाठवतो आहे, पण कन्सेप्ट त्याच पद्धतीने शिकायचेत ज्या पद्धतीने आपण दररोज शिकतो, आणि आजचा अभ्यास आजच करायचा आहे. एक लक्षात घ्या, मला तुम्हाला एक गोष्ट नमूद करायची आहे, ती अशी आहे की बाळांनो, ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर या दोन वेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. त्याचबरोबर ॲटॉमिक मास ही सुद्धा एक वेगळी टर्मिनॉलॉजी आहे. एखाद्याला वाटतं की हे ठीक आहे, ॲटॉमिक मास नंबर सगळ्यांना माहिती आहे, ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन, नो डाऊट. ॲटॉमिक नंबर म्हटले की सगळ्यांना माहिती आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्सबद्दल बोलतात ते सर. ओके, पण मोस्ट ऑफ द टाईम या दोन टर्मिनॉलॉजी सेम वाटण्याचे चान्सेस असतात. एक ॲटॉमिक मास नंबर आणि दुसरा ॲटॉमिक मास. पहिली एक गोष्ट मला क्लिअर करू द्या आपण सर्वांना, ती म्हणजे ॲटॉमिक मास नंबर जे आहे ते नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉनची ॲडिशन असल्यामुळे आपल्याला ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो कधीच आपल्याला फ्रॅक्शनमध्ये सापडणार नाही आहे. आयदर तो आपल्याला होल नंबरमध्ये किंवा नॅचरल नंबरमध्ये सापडणार आहे, पण तो आपल्याला कधीच फ्रॅक्शनमध्ये सापडणार नाही, असं मी लास्ट लेक्चरमध्ये बोललो होतो. मला हे सांगणं फार गरजेचं वाटतं की मोस्ट ऑफ द टाईम लोक ॲटॉमिक मास नंबरमध्ये आणि ॲटॉमिक मासमध्ये कोणत्याही पद्धतीने डिफरन्स बघत नाहीत. एक लक्षात घ्या, ॲटॉमिक मासबद्दल जेव्हा मला बोलायचं होतं त्यावेळेस मी एक गोष्ट क्लिअर करतो की ॲटॉमिक मास जेव्हा मी सांगतो तेव्हा मी सांगतो इट इज मास ऑफ ॲन ॲटम. म्हणजे मी एका ॲटमचं मास कन्सिडर करतो, मास कन्सिडर करतो आणि त्यासाठी ग्रॅम हे युनिट आहे. आणि नंतरच्या या वर्षीचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी युनिफाईड मास किंवा डाल्टन असे सुद्धा युनिट शिकवले. आणि तुम्हा लोकांना सांगायचा मी प्रयत्न केला की एका ॲटमचं सुद्धा मास आपल्याला फाइंड आऊट करता येतं, आणि एका ॲटमचं जे मास आहे ते आपण आयदर ग्रॅममध्ये मोजू शकतो किंवा युनिफाईड मासमध्ये किंवा डाल्टनमध्ये मोजू शकतो. त्यासाठी आपण कन्व्हर्जन फॅक्टरसुद्धा शोधून काढला. 1 युनिफाईड मास किंवा 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे AMUमध्ये सुद्धा आपण बोललो होतो. ओके, 1 ॲटॉमिक मास युनिट किंवा 1 युनिफाईड मास किंवा 1 डाल्टन इज इक्वल टू, आपण कन्व्हर्जन फॅक्टर काढला होता 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. पण बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे टोटल जे आहे इट इज मास. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने डिफरन्स म्हणजे ठेवा डोक्यात, हे मास आहे. मग ते मी युनिफाईडमध्ये सांगू किंवा ग्रॅममध्ये सांगू, हे मास आहे. आणि नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन हा ॲटॉमिक मास नंबर आहे. दिस इज द बिगेस्ट डिफरन्स. म्हणजे मास जे आहे ते फ्रॅक्शनमध्ये पॉईंटमध्ये सापडू शकतं आपल्याला, पण ॲटॉमिक मास नंबर आपल्याला कधीच फ्रॅक्शनमध्ये सापडणार नाही. हे मी तुम्हाला सांगितलं आहे, ॲटॉमिक मास नंबर कधीच फ्रॅक्शनमध्ये सापडणार नाही. म्हणजे आपला जो फोकस आहे तो ॲटॉमिक मासवरती, म्हणजे मास ऑफ ॲन ॲटमवरती, म्हणजेच जे मास ॲटमचं आपण ग्रॅममध्ये, युनिफाईड मासमध्ये किंवा डाल्टनमध्ये कन्सिडर करतो त्याच्यावरती ॲटॉमिक मास म्हणून. जर का आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणून चर्चा केली तर आपल्याला नंबर ऑफ प्रोटॉनची आणि नंबर ऑफ न्यूट्रॉनची ॲडिशन घ्यावी लागेल, आणि तो एक होल किंवा नॅचरल नंबर असेल, तो फ्रॅक्शन असणार नाही. त्यामुळे कृपा करून ॲटॉमिक मास नंबरमध्ये आणि ॲटॉमिक मासमध्ये गल्लत करू नका. त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे तो लक्षात घ्या की ॲटॉमिक मासचं युनिट
आयदर ग्रॅम असणार आहे किंवा ॲटॉमिक मास युनिट असणार आहे किंवा युनिफाईड असणार आहे किंवा डाल्टन असणार आहे. बेसिकली ते मासच आहे आणि ॲटॉमिक मास नंबर हा नंबर आहे. इट इज द ॲडिशन ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. आय थिंक सगळ्यांना कळलेलं आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲटॉमिक मास नंबर अँड ॲटॉमिक मास. जेव्हा मी आयसोटोपबद्दल बोललो, हे म्हणजे मी मुद्दामून बोलतो आहे, लक्षात घ्या, बोलणं गरजेचं आहे. ओके, जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं आपल्याला लॉजिक कळणार नाही. आज मी बोललो म्हणून कदाचित तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळलं असेल की ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक मास म्हणजे ॲटॉमिक मासमध्ये डिफरन्स काय, आणि तो डिफरन्स आहे, बरोबर आहे, लक्षात घ्या. म्हणजे नुसतंच कुठंतरी ते सिनोनॉमस वर्ड आहेत किंवा अपोजिट वर्ड आहेत असं नाही, तर डिफरन्सच आहे, चांगला डिफरन्स आहे. आणि तो कसा आहे तो मी तुम्हाला सांगितलं. ओके, थँक्यू. नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर सोपा आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता अजून एक म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की आपण जेव्हा अभ्यास करतो आहे त्यावेळेस आपण ॲटॉमिक मासचा आधार घेतो आहे. म्हणजे आपण युनिट जे आहे ते ग्रॅममध्ये मेंटेन करतो आहे किंवा युनिफाईड मासमध्ये मेंटेन करतो आहे किंवा डाल्टनमध्ये मेंटेन करतो आहे. जर का मी ॲटॉमिक मास नंबरबद्दल बोललो असतो तर युनिटचा विचारच माझ्या डोक्यात येणार नाही. अजून एक सांगतो की ॲटॉमिक मासला युनिट आहे, ॲटॉमिक मास नंबरला युनिट नाही आहे. म्हणजे उद्या मी सांगितलं ॲटॉमिक मास नंबर 13 आहे, तो 13 आहे, किंवा 23 आहे, 23 आहे, किंवा मी सांगितलं की तो 23 आहे तर तो 23 आहे, तर तो 12 आहे तर 12 आहे, 13 आहे तर 13 आहे, 14 आहे तर 14 आहे. इट्स अ होल नंबर, इट्स अ होल नंबर. वी कांट राईट इट इन टू फ्रॅक्शन. कारण नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉनची जी संख्या आहे ती कधीच फ्रॅक्शनमध्ये असणार नाही आहे, कारण ते अर्धे मुर्दे आपण प्रोटॉन न्यूट्रॉन कधी कन्सिडर करतच नाही. होप सो सगळ्यांना कळलं आहे. थँक्यू, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने शिकत आहात. आता आपल्याला तुम्ही म्हणाल हे का सांगितलं, तर जेव्हा मी आयसोटोपची डेफिनेशन कन्सिडर करतो आहे, प्लीज लक्षात घ्या, ती म्हणाले का सांगितलं. ॲटॉमिक जेव्हा मी तुम्हाला आयसोटोपची डेफिनेशन सांगितली त्यावेळेस मी तुम्हाला बोललो की आयसोटोपच्या डेफिनेशनमध्ये मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करत होतो की आयसोटोपच्या डेफिनेशनमध्ये आपण काय बोललो होतो, तर आपण बोललो होतो आयसोटोप दे हॅव सेम ॲटॉमिक नंबर पण डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. परत एकदा नीट लक्षात घ्या, इथं डिफरंट म्हणून जे मी बोललो आहे त्या ॲटॉमिक मास बोललो का ॲटॉमिक मास नंबर बोललो हे प्लीज लक्षात घ्या. जेव्हा मी तुम्हाला कार्बनचं उदाहरण दिलं, कार्बनचे आयसोटोप कन्सिडर केले आपण C612, C613, C614, त्यावेळेस ॲटॉमिक नंबर हे सेम हे सांगितलं आणि त्यावेळेस मी सांगितलं की हे C12, C13, C14 आहेत, हे ॲटॉमिक मास आहेत का ॲटॉमिक मास नंबर आहेत, तर हे ॲटॉमिक मास नंबर आहेत, हे विसरू नका. ओके, त्यामुळे ते होल नंबरमध्ये लिहिलेत, ते ॲटॉमिक मासेस नाही आहेत, हे लक्षात घ्या. नाहीतर मला युनिट द्यावे लागले असते युनिफाईड म्हणून. म्हणजे आयसोटोपच्या डेफिनेशनमध्ये आपण जे काही कन्सिडर करतो आहे ते ॲटॉमिक मास नंबर आहेत, हे प्लीज विसरू नका. ओके, हे मला तुमच्या सर्व लोकांना सजेस्ट करायचं आहे. आयसोटोपच्या डेफिनेशनमध्ये जे मी बोललो आहे दॅट इज सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस बोललो आहे का डिफरंट ॲटॉमिक मास नंबर बोललो आहे, डिफरंट ॲटॉमिक मास नंबर बोललेलो आहे. थँक्यू. आता कळलं मी काय म्हणतो आहे ते. ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक मास नंबरमध्ये फरक आहे आणि जेव्हा आयसोटोपच्या डेफिनेशनमध्ये बोलतो आहे आपण त्यावेळेस आपण ॲटॉमिक मास नंबरबद्दल बोलतो आहे, ॲटॉमिक मासेसबद्दल बोलत नाही आहे, हे प्लीज लक्षात ठेवा. जर का मी ॲटॉमिक मासेसबद्दल बोललो असतो तर या 12ला या 13ला या 14ला काहीतरी युनिट द्यावं लागलं असतं आणि कदाचित 12, 13, 14 आपल्याला होल नंबर मिळाले पण नसते. कदाचित फ्रॅक्शनमध्ये किंवा डेसिमलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला नंबर बघायला मिळाले असते. ओके, आता बघायचं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. पण ॲव्हरेज काय बघायचं आहे, ॲटॉमिक मास नंबर बघायचा आहे का ॲव्हरेज ॲटॉमिक मास बघायचं आहे, तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास बघायचं आहे. की म्हणाल सर आयसोटोपवर तुम्ही एवढा वेळ का घालवला, ते आता तुम्हाला कळेल आयसोटोपबद्दल मी का बोलत होतो. मेनी नॅचरली ऑकरिंग एलिमेंट एक्झिस्ट ॲज मिक्सचर ऑफ मोर दॅन वन आयसोटोप. म्हणजे त्यांना सांगायचे खूप नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स एक्झिस्ट आहेत जे एकापेक्षा जास्त आयसोटोप दाखवतात. आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. ओके, आता तुम्ही म्हणाल सर आता तर तुम्ही ॲटॉमिक मास नंबर वेगळा बोलला, पण लक्षात ठेवा
ॲटमचं जे मास आहे ते नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉनवरतीच डिपेंड आहे. पहिला प्रश्न एक लक्षात घ्या की तुम्ही म्हणाल सर आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस, पण तुम्ही तर आत्ता सांगत होते आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. असू द्या ना, एक लक्षात घ्या ॲटॉमिक मास नंबर हा वेगळा जरी असला, ओके, म्हणजे डिफरंट ॲटॉमिक मास नंबर असं मी जर का जरी तुम्हाला सांगितलं कोणाच्या केसमध्ये, आयसोटोपच्या केसमध्ये मी सांगितलं की आयसोटोप्स दे हॅव डिफरंट ॲटॉमिक मास नंबर असं जरी मी तुम्हाला सांगितलं, तरी एक गोष्ट लक्षात घ्या की ॲटॉमिक मास नंबरमध्ये दोन्ही आले ना, नंबर ऑफ प्रोटॉन पण आले बरोबर आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन पण आले. मान्य आहे मला हे, नो डाऊट. पण जेव्हा मी ॲटॉमिक मास मोजणार आहे, ओके, जेव्हा मी ॲटॉमिक मास मोजणार आहे आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय, मास ऑफ ॲन ॲटम बघणार आहे, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, मी त्या ॲटममधले परत प्रोटॉनच्या मासचीच ॲडिशन करणार आहे, हां, न्यूट्रॉनच्या मासचीच ॲडिशन करणार आहे. जर का मी तुम्हाला सांगतो आहे की लक्षात येते का मी काय बोललो, ॲटॉमिक मास जर का आपल्याला खरं काढायचं असेल तर त्यातल्या प्रोटॉनच्या मासची ॲडिशन घ्यावी लागेल आणि न्यूट्रॉनच्या मासची ॲडिशन घ्यावी लागेल. मग जर का आयसोटोपला मास नंबर जर का वेगळे आहेत आणि नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन वेगळे आहेत, तर ॲडिशन ऑफ प्रोटॉन आणि ॲडिशन ऑफ न्यूट्रॉन जी आहे त्यांच्या मासेसची जी ॲडिशन आहे तीसुद्धा वेगळी येणार आहे. म्हणजे ॲटॉमिक मास नंबर बदलला रे बदलला. इफ देर इज अ चेंज इन ॲटॉमिक नंबर, if there is a change in atomic mass number, rather extremely sorry, if there is change in atomic mass number, obviously there will be a change in what, atomic mass. म्हणजे मी म्हणू शकतो की आयसोटोपच्या केसमध्ये ॲटॉमिक मासेससुद्धा वेगळे वेगळे आहेत. त्याच्यामध्ये काही लगेच कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही, कारण जेव्हा ॲटॉमिक मास नंबर बदलतो त्यावेळेस ॲटमचे कंपोजिशन बदलतं आणि ॲटममध्ये जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत प्रोटॉन न्यूट्रॉन यांचं जर का कंपोजिशन बदलत असेल तर पर्यायाने ॲटॉमिक मास पण बदलणार आहे. कारण मी ॲटॉमिक मास घेतो म्हणजे काय करतो, तर मी सगळ्या प्रोटॉनच्या मासचे ॲडिशन घेतो, सगळ्या न्यूट्रॉनच्या मासचे ॲडिशन घेतो. मग जर का आयसोटोप टू आयसोटोप नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉनची ॲडिशनच बदलणार आहे, तर ऑब्व्हियसली प्रोटॉनच्या आणि न्यूट्रॉनच्या मासेसचे ॲडिशनसुद्धा बदलणार आहे, म्हणजे ॲटॉमिक मास पण बदलणार आहे. म्हणजे आयसोटोपच्या केसमध्ये म्हणू शकतो ॲटॉमिक मास नंबर दे आर ऑल्सो डिफरंट अँड ॲटॉमिक मासेस दे आर ऑल्सो डिफरंट. ओके, बघा मी एक लक्षात घ्या, मी पूर्ण वेळ जे लेक्चर स्टार्ट झाल्यापासून मी या 2 शब्दांमध्ये भांडतो आहे. हे शब्द काय तुम्हाला नवीन आहेत अशातला भाग नाही, जुनेच आहेत, पण त्यांचा मिनिंग किती मोठा आहे, त्यांचा खरंच मोठा आहे. एखादा म्हणाला अरे काय काय एवढं काय त्याच्यात आहे ना, फरक आहे, खूप मोठा फरक आहे. एखाद्या गोष्टीमध्ये मी फक्त प्रोटॉनच्या आणि न्यूट्रॉनच्या नंबरचे ॲडिशन करतो आणि जेव्हा मी ॲटॉमिक मास म्हणतो त्यावेळेस मी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या टोटल प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मासेसचे ॲडिशन करतो. म्हणजे ॲटॉमिक मास नंबरमध्ये मी फक्त ते किती आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचीच संख्या सांगतो टोटल ॲटॉमिक मास नंबरमध्ये, आणि ॲटॉमिक मास सांगताना मी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मासेसचे ॲडिशन सांगतो. दॅट इज द बिगेस्ट डिफरन्स. पण सगळ्यांना हे कळलं की आयसोटोपमध्ये जर का ॲटॉमिक मास नंबर बदलला तर पर्यायाने ॲटॉमिक माससुद्धा बदलायला पाहिजे. थँक्यू, एवढ्यावरच मी बोललो आहे. आता पुढच्या ओळीत जाऊ. आता आपल्याला काय काढायचं आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास नंबर काढायचा आहे का ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं आहे, तर आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं आहे. आता ॲव्हरेज काढायची वेळ का आली, तर ॲव्हरेज काढायची वेळ आली त्याचं कारण आहे, परत एकदा ॲव्हरेज का काढायची वेळ आली, कारण एकच ॲटॉमिक नंबर असणारे पण वेगळे वेगळे ॲटॉमिक मासेस असणारे किंवा वेगळे वेगळे ॲटॉमिक मास नंबर असणारे असे आयसोटोप आहेत. म्हणजे एकाच एलिमेंटची वेगळी वेगळी रूपं आहेत, ओके, ज्यांचे नंबर ऑफ प्रोटॉन सेम आहेत पण नंबर ऑफ न्यूट्रॉन वेगळे वेगळे असल्यामुळे ॲटॉमिक मास नंबर वेगळे आलेत, पर्यायाने ॲटॉमिक मासेससुद्धा वेगळे आलेले आहेत. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की द ॲटॉमिक, परत एकदा नीट बघा, द ॲटॉमिक मास ऑफ सच ॲन एलिमेंट इज द वेटेड ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप. ओके, म्हणजे कुणाचा ॲव्हरेज घ्यायचा, तर आपल्याला काढायचं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला जर का काढायचं असेल तर आपल्याला ॲव्हरेज घ्यायचं आहे ॲटॉमिक मासेसचा. कुणाच्या ॲटॉमिक मासेसचा ॲव्हरेज घ्यायचा आहे, तर आयसोटोप्सच्या. सो नाऊ वी हॅव टू कन्सिडर ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप्स. पण नुसताच ॲव्हरेज घ्यायचा आहे का,
तर तसं नाही करायचं. तर ॲव्हरेज घेताना कसा करायचा आहे ते इथं ब्रॅकेटमध्ये लिहिले, कसा ॲव्हरेज काढायचा आहे ते इथं ब्रॅकेटमध्ये दिले. ब्रॅकेटमध्ये सांगितले टेकिंग इन टू अकाउंट दी ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप्स अँड देअर रिलेटिव्ह ॲबंडन्स दॅट इज पर्सेंटेज ऑकरन्स. म्हणजे ॲव्हरेज काढताना काय लॉजिकनी काढायचं आहे, तर ॲव्हरेज काढताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप्स लक्षात ठेवून ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस काढायचे. ओके, ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप्स कन्सिडर करायचे. आणि दुसरं काय कन्सिडर करायचे, तर त्यांचं पर्सेंट ऑकरन्स. म्हणजे टोटल निसर्गामध्ये, टोटल निसर्ग म्हणजे सर्वच्या सर्व निसर्गामध्ये आणि सर्वच्या सर्व आयसोटोपमध्ये यांचं प्रमाण किती आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे शेजारी टेबल दाखवले, जरा नीट बघा. इथे मी तुम्हाला सांगितलं C12 98.892% अवेलेबल आहे, C13 1.108% अवेलेबल आहे आणि C14 अतिशय कमी प्रमाणात आढळतो आहे असं इथं तुम्हाला दिसते. 2 × 10⁻⁻10% अवेलेबल आहे. म्हणजे हे काय दिले, तर हे सर्वच्या सर्व त्यांचे रिलेटिव्ह ॲबंडन्स दिले. रिलेटिव्ह ॲबंडन्स म्हणजे पर्सेंटेज ऑकरन्सबद्दल माहिती दिली. पर्सेंटेज ऑकरन्स म्हणजे काय, तर निसर्गामध्ये हे टोटल कार्बनच्या किती पर्सेंट आढळतात ते. टोटल कार्बन जर का निसर्गामध्ये 100% असा ॲज्युम केला तर 98.892% C12 सापडणार आहे, 1.108% C13 सापडणार आहे, तर 2 × 10⁻10 C14 सापडणार आहे. इथं जे 12 13 आणि 14 जे सांगितलेत ते ॲटॉमिक मास नंबर आहेत, ते ॲटॉमिक मासेस नाही आहेत. म्हणजे ते मास ऑफ वन ॲटम नाही आहेत, तर ते नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन आहेत, जे इथं तुम्हाला C12 C13 आणि C14 म्हणून सांगितलेत. पण इथं जे पुढच्या कॉलममध्ये दाखवलं ॲटॉमिक मास, जे तुम्हाला 12 13.00335 अँड 14.00317 असं जे दाखवलं हे ॲटॉमिक मास आहेत. हे ॲटॉमिक मास आहेत आणि युनिफाईड ॲटॉमिक मास आहेत. हे डाल्टनमध्ये दिलेले ॲटॉमिक मास आहेत, हे विसरू नका. हे मास ऑफ वन ॲटम आहे. याचं मी ग्रॅममध्ये रूपांतर करू शकतो बाय मल्टिप्लाईंग 12 बाय 1.66056 × 10⁻24. म्हणजे C12 ज्या एका ॲटमचं मास किती आहे, 12 × 1.66056 × 10⁻24 ग्रॅम एवढं लहान मास आहे. नाही, तुम्हाला हे कशाला सांगतो आम्हाला, तर याच्यासाठी सांगतो की तुम्हाला इथे प्रोटॉनचे आणि न्यूट्रॉनचे ॲडिशन पण 12 दिसते आणि ॲटॉमिक मास पण 12 दिसतं युनिफाईड. तुम्ही म्हणाल मग सर तुम्ही काय बोलले होते आणि काय दिसतंय, मी त्याच्याबद्दलच बोलत आहे. हा एक योगायोग समजावा, की इथे आयसोटोप, इथे तुम्हाला ॲटॉमिक मास नंबरसुद्धा 12 दिसतो आहे आणि ॲटॉमिक मास हे 12 दिसतं आहे. पण मी सांगितलं ते ग्रॅममध्ये कन्वर्ट करायला गेल्यानंतर एवढी व्हॅल्यू येणार आहे. आणि ती काय 12 असणार नाही आहे जर का ग्रॅममध्ये लिहायची असेल तर. म्हणजे हे जे मी लिहिले 12 × 1.66056 × 10⁻24 दिस इज मास ऑफ ॲन ॲटम. दिस इज वॉट, मास ऑफ ॲन ॲटम. हे एका ॲटमचं मास आहे, कोणाच्या C12. म्हणजे अशा कार्बनचं ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे. फक्त कर्मधर्म संयोगाने असं झालं आहे की ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक मास हे दोघंही तुम्हाला सेम दिसतात आहे. ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक मास इन युनिफाईड मास तुम्हाला सेम दिसते. असा जो C12 आहे हा टोटल कार्बनचं जे पर्सेंट आहे निसर्गामध्ये त्याच्या 98.892% आढळतो असं त्यांना सांगायचं आहे. त्यांना असं सांगायचं की ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढणार आहोत आम्ही, तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढण्यासाठी आम्ही आयसोटोपच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस कन्सिडर करणार, ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस कन्सिडर करणार आहोत. पण ते काढत असताना ॲक्च्युली ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस काढत असताना ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप काढत असताना म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास एखाद्या एलिमेंटचं काढायचं असेल तर त्यांच्या आयसोटोपच्या ॲटॉमिक मासेसचा ॲव्हरेज घ्यायचा आहे असं थोडक्यात त्यांना सांगायचं आहे. पण ते करत असताना ते आपल्याला सांगतात ते की तुम्ही काय काय कन्सिडर केलं पाहिजे, तर तुम्ही ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप कन्सिडर केले पाहिजेत आणि त्यांचा रिलेटिव्ह ॲबंडन्स म्हणजे पर्सेंट ऑकरन्स कन्सिडर केला पाहिजे. सगळ्यांना कळलं. आजच्या लेक्चरमध्ये जरा मध्ये थोडे बोर झाला असाल
म्हणून मी पुन्हा एकदा रिवाईज करतो आजच्या लेक्चरमध्ये मी काय सांगितलं आहे. आत्तापर्यंत गेले 10 ते 15 मिनटात मी काय बोललो आहे त्याच्यावरती मी पुन्हा एकदा चर्चा करत आहे. प्लीज ऐका. मी आज तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली, तीही सांगितली की ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर यांच्यात डिफरन्स आहे असं मी सांगितलं. आणि सगळ्यात पहिलं मी सांगितलं की ॲटॉमिक नंबरला नो युनिट, तर ॲटॉमिक मास नंबरला युनिट आहे. वी कॅन डिफाईन ॲटॉमिक एक्स्ट्रीमली सॉरी ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबरमधला डिफरन्स नाही होता, तर मला डिफरन्स हा ॲटॉमिक आपण आल्यानंतर ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबरमध्ये डिफरन्स आहे तुम्हाला माहिती आहे. पण जो चर्चेचा भाग आहे तो असा आहे की ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक मास ह्यांच्यामधला डिफरन्स बघत होतो. एक्स्ट्रीमली सॉरी बरं का बाळांनो, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक मासमध्ये डिफरन्स आहे मी तुम्हाला सांगितलं. ॲटॉमिक मास नंबरला मी सांगितलं देर इज नो युनिट, तर ॲटॉमिक मासला आपल्याला सांगावं लागेल की ॲटॉमिक मासमध्ये वी हॅव युनिट ॲज ॲटॉमिक मास युनिट दॅट इज AMU, देन युनिफाईड मास युनिट अँड देन डाल्टन. आणि आपण डाल्टन आणि ग्रॅममध्ये कन्वर्जन फॅक्टर बघितला होता. सो वी कॅन मेन्शन ॲटॉमिक मास इन ग्रॅम ऑल्सो अँड दॅट इज द मास ऑफ वन ॲटम. अँड व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर? इट इज द समेशन ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन ॲन ॲटम. मग आपण वळलो होतो ॲव्हरेज ॲटॉमिक मासकडे. आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढण्यासाठी काय करावं लागेल, तर मी सांगितलं होतं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढण्यासाठी आपणा सर्वांना ॲव्हरेज घ्यावा लागेल ॲटॉमिक मासचा. कुणाच्या? तर आयसोटोपच्या. म्हणजे आपण सांगितलं होतं की जर का आपल्याला एखाद्या एलिमेंटचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं असेल तर आपल्याला ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप घ्यावं लागेल. ओके, जर का ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप घ्यायचा असेल तर तो कोणत्या पद्धतीने काढावा लागेल किंवा कोणत्या पद्धतीने ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ॲन एलिमेंट मिळेल, तर त्यांनी सांगितलं होतं की त्यासाठी तुम्हाला आयसोटोपचे ॲटॉमिक मासेस कन्सिडर करावे लागतील आणि त्यांचे रिलेटिव्ह ॲबंडन्स म्हणजे पर्सेंट ऑकरन्स कन्सिडर करावे लागतील. इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो. त्याचबरोबर मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली की हा जो आयसोटोप आहे हा तुम्हाला इथं C12 दिसतो आहे. हा जो 12 आहे हा ॲटॉमिक मास नंबर आहे आणि इथं हा जो 12 दिसतो आहे ॲज ए ॲटॉमिक मास युनिफाईड, तिथं जो 12 दिसतो आहे तो ॲटॉमिक मास आहे इन युनिफाईड. म्हणजे इथं जो 12 दिसतो आहे हा मास नंबर आहे आणि इथं जो 12 दिसतो आहे हा ॲटॉमिक मास आहे. म्हणजे हा ग्रॅममध्ये सुद्धा कन्वर्ट करता येईल. हा ग्रॅममध्ये कन्वर्ट करता येणार नाही कारण हा नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ हा जो 12 आहे हा नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ हा जो 12 आहे कार्बनपाशी लिहिलेला हा जो 12 आहे हा 12 नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे. पण हा जो 12 आहे हा मास इंडिकेट करतो आणि याला मी ग्रॅममध्ये कन्वर्ट करू शकतो. कसा करायचा त्यासाठी म्हणून मी इकडे तुम्हाला कन्वर्जन पण दाखवलं. 12 × 1.66056 × 10⁻⁻24 ग्रॅम. सिमिलरली इथं जो 13 दिसतो आहे हा ॲटॉमिक मास नंबर आहे आणि इथं बघा आता तुम्हाला इथे 13 होल नंबर दिसला. इथला 13 काय डेसिमलमध्ये आला म्हणजे तो फ्रॅक्शनमध्ये आला. बघा 13.00335 जे तुम्हाला दिसतंय ते आपण परत ग्रॅममध्ये लिहू शकतो. 13.00335 × 1.66056 × 10⁻⁻24 ग्रॅम. कारण हे जे आहेत हे C13च्या एका ॲटमचं मास आहे. हे ग्रॅममध्ये आलेलं हे जे दाखवलं मी तुम्हाला हे C12च्या एका ॲटमचं मास आहे. ट्राय टू अंडरस्टँड. आणि इकडे हा जो दिसतोय तुम्हाला परत इथं C14 हा 14 पहिला जो 14 दिसतोय कार्बनपासला हा ॲटॉमिक मास नंबर आहे. हा होल नंबर आहे. हा कधीच फ्रॅक्शनमध्ये येणार नाही कारण तो नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे. आणि हा दिसतोय परत तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये इन द फॉर्म ऑफ डेसिमल दिसतोय. याला आपण ग्रॅममध्ये लिहू शकतो. म्हणजे परत 14.00317 × 1.66056 × 10⁻⁻24 ग्रॅम. अशा पद्धतीने आपण वर्कआउट करू शकतो.
मला सांगायचा मुद्दा कळला आहे का सगळ्यांना, की जरी तुम्हाला इथे 14 आणि इथे 14 दिसत असलं, जरी तुम्हाला दोन्ही साईडला 14 दिसत असलं, तुम्हाला दोन्ही साईडला 14 दिसत असलं, तरी लक्षात घ्या या 14 आणि या 14मध्ये फरक आहे, या 13 आणि या 13मध्ये फरक आहे, या 12 आणि या 12मध्ये फरक आहे. फार बारकाईने सांगतो आहे. आणि अजून मी सांगितलंच नाही ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढायचं ते. पण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढण्यासाठी आपल्याला आयसोटोपच्या ॲटॉमिक मासेसची आणि रिलेटिव्ह ॲबंडन्सची मदत लागणार आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यांना हे पण कळलं, हा 12 आणि हा 12 सारखा नाही आहे, हा ॲटॉमिक मास नंबर आहे, तर हा ॲटॉमिक मास आहे, हा ॲटॉमिक मास नंबर आहे, तर हा ॲटॉमिक मास आहे, हा ॲटॉमिक मास नंबर आहे, तर हा ॲटॉमिक मास आहे. आणि यांचे मी या बाजूला तुम्हाला ग्रॅममध्ये कन्व्हर्जन पण करून दाखवलेले आहेत. आणि हे जे तुम्हाला दिसतात ते आत्ता मी ज्यांना येल्लो शेडमध्ये आणणार आहे, हे जे 98.892 1.102 2 × 10⁻⁻10 वगैरे जे दिसतात हे सगळे रिलेटिव्ह पर्सेंटेज आहेत. हे सगळे रिलेटिव्ह पर्सेंटेज आहेत, म्हणजे किती सापडतात निसर्गामध्ये त्याबद्दल माहिती दिली. आता आपल्याला कार्बनचं, म्हणजे आता मला जेव्हा ॲव्हरेज काढायचं आहे ना, त्यावेळेस सीचा किंवा C12चा C13 किंवा C14 अशासाठी म्हणून मला ॲटॉमिक मास नाही काढायचं. ओके, म्हणजे फक्त C12साठी काढतो आहे किंवा C13साठी काढतो आहे किंवा C14साठी काढतो अशातला भाग नाही. आता मी जेव्हा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढणार आहे तेव्हा मी ते कार्बन या स्पीसीजसाठी काढणार आहे. दॅट इज नॉट फॉर स्पेसिफिकली फॉर C12, स्पेसिफिकली फॉर C13, स्पेसिफिकली फॉर C14. एक लक्षात घ्या ताई दादांनो, जेव्हा तुम्ही लोक पर्सेंटेज काढता पेपरला, ओके, जेव्हा पेपरला पर्सेंटेज काढता तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला 98% पडलेत. 98% पडले म्हणजे ॲव्हरेज काढलं आहे तुमच्या सगळ्या विषयांच्या मार्काचा. याचा ॲक्च्युअल अर्थ असा होतो, जेव्हा तुम्हाला 98% सांगितलं जातं, याचा ॲक्च्युअल अर्थ असा होतो की तुम्हाला ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक सब्जेक्टमध्ये 98 मार्क्स पडलेत आउट ऑफ 100. ओके, म्हणजे तिथं कुठल्या एका स्पेसिफिक सब्जेक्टबद्दल सांगितलं जात नाही, पण सगळ्या विषयांचा अंदाज येतो. तसंच तुम्हाला आत्ता C12चा ॲटॉमिक मास सांगितलं जाईल असं मी नाही म्हणत आहे. जेव्हा मी कार्बनचं जेव्हा मी सांगतो आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं आहे आपल्याला, ओके, वी हॅव टू फाइंड आउट ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन असं जेव्हा मी तुम्हाला सांगतो आहे, त्यावेळेस मला C12चं काढायचं आहे, C13चं काढायचं आहे, C14चं काढायचं आहे असं नाही, तर ओव्हरऑल कार्बन स्पीसीजचं मला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं आहे. म्हणजे जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढणार आहे ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास मला, जसं मी परीक्षेमध्ये मार्कांचा ॲव्हरेज काढल्यानंतर जे पर्सेंटेज तुम्हाला सांगितले त्या पर्सेंटेजवरनं मला ओव्हरऑल सब्जेक्टमध्ये तुम्हाला जे काही 5-6 सब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्ये साधारणपणे किती मार्क्स असतील जवळपास याचा अंदाज आला. ओके, आणि हे असंच लॉजिक आहे. म्हणजे तुम्ही जर का आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन जर का तुम्ही काढलं, त्याची व्हॅल्यू काढली, तर तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल की कार्बनच्या आयसोटोपचे जे ॲटॉमिक मासेस आहेत ते जवळपास या व्हॅल्यूच्या जवळपासचे असतील, जे चित्रात दिसतंय तुम्हाला, दिसणारही आहे. मग तुम्ही कसं काढलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, ते इथं तुम्हाला खाली दाखवलेलं आहे. प्लीज ते बघा, कॅल्क्युलेशन काय केलं आहे बघा. ओके, तत्पूर्वी सगळ्यांना अर्थ कळला आहे मी काय बोललो त्याचा. उद्या मी परत लाईव्ह येणार आहे, त्यावेळेस जर का तुम्हाला याच्यात डिफिकल्टी असतील त्याच्यावर आपण नक्की चर्चा करू. पण डिफिकल्टी असायचं कारण नाही, मी पुन्हा एकदा बारकाईने सांगितले, पण तरीसुद्धा अडलं तर विचारा, नक्की आपण त्याच्यावरती चर्चा करू. मग थोडक्यात ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढण्यासाठी मला 2 गोष्टींची गरज आहे. ॲटॉमिक मास प्रत्येक आयसोटोपचं आणि त्याचबरोबर प्रत्येक आयसोटोपचं रिलेटिव्ह ॲबंडन्स गरजेचं आहे. आणि त्याच्यावरनं आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढणार आहे. आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे एकच असणार आहे आणि ते प्रत्येक वेगळ्या आयसोटोपसाठी वेगळं नाही आहे. रादर त्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासच्या व्हॅल्यूकडे बघून आपल्याला आयसोटोपचे ॲटॉमिक मासेस काय असू शकतात याचा अंदाज येणार आहे. आता ते कसं काढलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास, तर ते बघा. पहिले 12U घेतलं, म्हणजे C12 कार्बनचं ॲटॉमिक मास घेतलं, ॲटॉमिक मास नंबर घेतला का ॲटॉमिक मास घेतलं आहे, इंटू त्याच्या ॲबंडन्स 98.892% अपॉन 100 प्लस पुढचं जे ॲटॉमिक मास आहे C13चं कन्सिडर केले 13.00335 आणि त्याला 1.1
108% म्हणजे 1.108 अपॉन 100 मल्टिप्लाय केलं आणि सगळ्यात शेवटी C14चा ॲटॉमिक मास कन्सिडर केलं आणि त्याला त्याच्या पर्सेंटेज ॲबंडन्सनी मल्टिप्लाय केले 14.00317 इंटू 2 इंटू 10⁻⁻10 अपॉन 100 आणि अशा म्हणजे थोडक्यात काय केलं, प्रत्येक आयसोटोपचं युनिफाईड मास, पण काय ॲटॉमिक मास नंबर काय ॲटॉमिक मास, तर ॲटॉमिक मास इंटू पर्सेंटेज ॲबंडन्स म्हणजे प्रत्येक आयसोटोपचं ॲटॉमिक मास आणि पर्सेंटेज ॲबंडन्स. ओके, पर्सेंटेज ॲबंडन्स किंवा पर्सेंटेज ऑकरन्स यांचं मल्टिप्लिकेशन घेऊन प्रत्येक आयसोटोपचं ॲटॉमिक मास आणि त्याच्या पर्सेंटेज ऑकरन्सचं मल्टिप्लिकेशनची ॲडिशन घेतलेली आहे. पहिलं तुम्हाला दिसतंय C12साठी घेतलं आहे, C12साठी घेतलं आहे, एक्स्ट्रीमली सॉरी, पहिलं फक्त C12साठी घेतलं आहे बघा. त्याच्यामध्ये C12चा ॲटॉमिक मास इंटू C12चं पर्सेंटेज ऑकरन्स प्लस C13चं ॲटॉमिक मास आणि इंटू त्याचा पर्सेंटेज ऑकरन्स प्लस C14चं ॲटॉमिक मास आणि त्याचं पर्सेंटेज ऑकरन्स म्हणजे आयसोटोप जेवढे आयसोटोप आहेत त्या पर्टिक्युलर एलिमेंटचे, त्या पर्टिक्युलर एलिमेंटच्या आयसोटोपच्या ॲटॉमिक मासेसची आणि पर्सेंटेज ऑकरन्सचं मल्टिप्लिकेशन घ्यायची, मल्टिप्लिकेशनची बेरीज आहे असं म्हणता येईल. परत एकदा ऐका मी काय बोललो. एखाद्या एलिमेंटचं जर का ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा असेल, ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा असेल, ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा असेल, एखाद्या एलिमेंटचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ॲन एलिमेंट फाइंड आउट करायचा असेल, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ॲन एलिमेंट जर का फाइंड आउट करायचा असेल तर ॲटॉमिक मास ऑफ ॲन आयसोटोप and percentage occurrence of an isotope यांच्या मल्टिप्लिकेशनची सम घ्यायची. ओके, म्हणजे आपल्याला काय घ्यायचे, सम ऑफ, आपल्याला काय घ्यायचे, सम ऑफ म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ॲन एलिमेंट काढण्यासाठी आपल्याला काय घ्यायचे, सम ऑफ, कुणाची सम घ्यायचे, प्रॉडक्ट ऑफ, सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ व्हॉट, ॲटॉमिक मास ऑफ ॲन आयसोटोप अँड पर्सेंटेज ऑकरन्स ऑफ ॲन आयसोटोप. ओके, आणि त्यातनं आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळणार आहे. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कराल. ओके, वाटल्यास मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो आणि जरी नाही सांगितलं तरी जेव्हा मी नोट्स लिहून देईल, आता याच्या नोट्स लिहायची गरज नाही आहे ॲक्च्युली, मी लिहून देतो, तुम्ही नका लिहू कारण शॉर्टकटमध्ये लिहायच्यात. ओके, मी एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये करून देतो जनरेट, तेव्हा मी हे लॉग कॅल्क्युलेशनसुद्धा करून देईल. आय होप सो सगळ्यांना कळलेलं आहे या सर्व गर्दीतून मला काय सांगायचं आहे ते. आणि तुम्ही आता आन्सर बघायचं, कॅल्क्युलेट केलेलं जे आन्सर आहे ते आन्सर आलं आहे 12.011 युनिफाईड, 12.011 युनिफाईड. म्हणजे परत ॲटॉमिक मास नंबर आला का, ॲटॉमिक मास आलं आहे, ॲटॉमिक मास आलं आहे. पण हे C12चं आहे, C13चं आहे, C14चं आहे का ओव्हरऑल कार्बन स्पिसीजचं आहे, तर हे ओव्हरऑल कार्बन स्पिसीजचं आहे, म्हणून याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन म्हटलं. त्याचबरोबर मी सांगितलं हे जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे हे कुणाला रिप्रेझेंट करतं, तर हे ॲव्हरेज रिप्रेझेंट करतं आणि बाकी जे सगळे आयसोटोप येणार आहेत कार्बनचे त्या सगळ्यांचे ॲटॉमिक मासेस हे याच ॲटॉमिक मास भोवती असणार आहे. त्यामुळे तुम्ही बघा C12चं पर्सेंटेज सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे जे ॲव्हरेज ॲटॉमिक मासचं जे आन्सर आहे ते त्याच्या ॲटॉमिक मास एवढं आलं आहे. पण 13 आणि 14 ज्या अदर व्हॅल्यूज आहेत C13 आणि C14साठी त्यांचे पण सुद्धा ॲटॉमिक मासेस हे या ॲव्हरेज ॲटॉमिक मासच्या जवळपासच आहेत. म्हणून ते दिले की सिमिलरली, आता पुढं वाक्य दिलं ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ अदर एलिमेंट्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. आपण इतर एलिमेंटचे सुद्धा ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस काढू शकतो. आता रिमेंबर म्हणून एक आर्टिकल आहे ते बघा. इन द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स द ॲटॉमिक मासेस मेन्शन फॉर डिफरंट एलिमेंट्स आर ॲक्च्युअली देअर ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस.
म्हणजे आपल्या पिरियडिक टेबलमध्ये जे एलिमेंटचे जे दिलेले असतात ॲटॉमिक मासेस हे ॲक्च्युली काय आहेत, ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस आहेत. फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस द ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट होल नंबर वेन इट डिफर्स फ्रॉम इट बाय व्हेरी स्मॉल फ्रॅक्शन. म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं इथे की परत एकदा मी सांगतो आहे, कार्बनचे आयसोटोप दाखवलेत C12, C13, C14. हे जे 12, 13, 14 जे लिहिलेले आहेत, हे जे 12, 13, 14 जे लिहिलेले आहेत हे ॲटॉमिक मास नंबर आहे. हा जो 12 दिलेला आहे त्याच्यापुढे U लावलेला आहे, म्हणजे तो ॲव्हरेज तो ॲटॉमिक मास आहे आणि त्यांनी सांगितले ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे आणि तो जवळच्या होल नंबरला राउंडेड ऑफ केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तो इथं 12 युनिफाईड केलेला दिसतो आहे. नायट्रोजन दिसतो इथं 14 आणि 15 नायट्रोजनचे आयसोटोप कन्सिडर केलेले आहेत. परत एकदा सांगतो हे जे 14 आणि 15 आहे ते ॲटॉमिक मास नंबर आहेत आणि इथं जो दिला आहे तो ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. ओके, काहीतरी तिथे कॅल्क्युलेशन करताना चुकलेलं आहे, थोडी गडबड झालेली आहे. ते 17.904 नाही आहे, त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो कॅल्क्युलेट करून. पण त्याचं जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे राउंडेड ऑफ केलं आहे ते 14 युनिफाईड आहे. त्याचबरोबर इथं जरा थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे लक्षात घ्या पुस्तकामध्ये. टुमॉरो विल सी दॅट व्हॅल्यू. ऑक्सिजन जो दिसतो आहे त्याचे परत जे 16, 17 आणि 18 जे दिसतात आहे, 16, 17 आणि 18 हे जे दिसतात आहे हे ॲटॉमिक मास नंबर आहेत. हे ॲटॉमिक मास नंबर आहेत आणि हे जे तुम्हाला इकडे पुढं जे दिसतं आहे हे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. ओके, आणि त्याचं युनिट युनिफाईड दिसतं आहे सगळ्यांना आणि त्याला राउंडेड ऑफ केलं आहे 16 युनिफाईडला. त्याचबरोबर क्लोरीन जो आहे त्या संदर्भातही तुम्हाला असंच सांगता येईल. त्याचबरोबर ब्रोमिन संदर्भातही तुम्हाला असंच सांगता येईल. अर्थ कळला आहे सगळ्यांना. जे सिम्बॉलच्या वरती लिहिलेले असतात ते ॲटॉमिक मास नंबर असतात, ते होल नंबरच असणार आहेत. आपण जे काढतो ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास असतात, ते युनिफाईड मासेस असतात आणि युनिफाईड मासेसचा संदर्भ ग्रॅमशी असतो आणि ते प्रॉपर मासेस असतात. मास हे असंच असतं जे ग्रॅममध्ये मोजलं जातं, फक्त आपल्याला ग्रॅममध्ये हे फार लहान आहेत. ॲटॉमिक मासेस हे फार लहान आहेत आणि ते खूप लहान असल्यामुळे त्यांचे जे मासेसचे जे आन्सर येतात ते मोस्ट ऑफ द टाईम इंटू 10⁻⁻24 या पॉवरला येतात इन टर्म्स ऑफ ग्रॅम आणि मग कॅल्क्युलेशन अवघड जातं. म्हणून सोपं जावं म्हणून आपण हे जे सगळं कन्व्हर्जन आहे ते युनिफाईड किंवा डाल्टनमध्ये केलं आहे असं म्हणता येईल. पण मी परत एकदा पोटतिडकीने सांगतो आहे, मी तुम्हाला बजावून सांगतो आहे की इथं जे तुम्हाला मासेस दिसतात हे प्रॉपर मासेस आहेत. हे युनिफाईडमध्ये लिहिलेत ज्यांचं रूपांतर आपण ग्रॅममध्ये करू शकतो बाय युझिंग फॅक्टर 1.66056 इंटू 10⁻⁻24. पण जे सिम्बॉलच्या वरती लिहिलेले आहेत ते सर्वच्या सर्व ॲटॉमिक मास नंबर आहेत. ते नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉनची ॲडिशन आहे, दॅट इज ए प्युअर होल नंबर. ॲटॉमिक मासेस आपल्याला फ्रॅक्शनमध्ये मिळू शकतात, डेसिमल पॉईंटच्या रूपात आपल्याला त्यांचे नंबर्स मिळू शकतात. त्याला आपण राउंडेड ऑफ करू शकतो जसं मी आत्ता या चार्टमध्ये दाखवलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये अधिक माहिती घेऊया. धन्यवाद. थँक्यू.